नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. आपला पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते? तुमचे ऑप्शन आहेत: ए आंबावडे, बी महाड, सी मऊ, डी परळी. तुमचे योग्य उत्तर आहे आंबावडे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? तुमचे ऑप्शन आहेत: ए 12 मार्च 1889, ऑप्शन बी 14 एप्रिल 1891, सी 15 ऑगस्ट 1892, डी 1 जानेवारी 1890. तुमचे योग्य उत्तर आहे 14 एप्रिल 1891. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील कोणत्या नोकरीत होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए शिक्षक, बी लष्करात, सी डॉक्टर, डी वकील. तुमचे योग्य उत्तर आहे लष्करात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए रामजी सपकाळ, बी भीमराव सपकाळ, सी गंगाधर आंबेडकर, डी मोरेश्वर सपकाळ. म्हणजे योग्य उत्तर आहे भीमराव सपकाळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, आंबेडकरांनी कोठे पहिले शिक्षण घेतले? तुमचे ऑप्शन आहेत: ए मुंबई, बी सातारा, सी मऊ, डी पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे मऊ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणासाठी पहिले शिष्यवृत्ती देणारे कोण? तुमचे ऑप्शन आहेत: ए महात्मा फुले, बी सयाजीराव गायकवाड, सी लोकमान्य टिळक आणि डी गोपाळकृष्ण गोखले. तुमचे योग्य उत्तर आहे सयाजीराव गायकवाड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले लग्न कोणाशी झाले? तुमचे ऑप्शन आहेत: ए रमाबाई, बी सावित्रीबाई, सी काशीबाई आणि डी शारदाबाई. तुमचे योग्य उत्तर आहे रमाबाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले लग्न कितव्या वयात झाले? तुमचे ऑप्शन आहेत: ए 13 वर्ष, बी 14 वर्ष, सी 15 वर्ष आणि डी 20 वर्ष. तुमचे योग्य उत्तर आहे 14 वर्ष. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या धर्मात दाखल झाले? तुमचे ऑप्शन आहेत: ए जैन धर्म, बी बौद्ध धर्म, सी ख्रिश्चन धर्म आणि डी शीख धर्म. तुमचे योग्य उत्तर आहे बौद्ध धर्म. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर कधी केले? तुमचे ऑप्शन आहेत: ए 1950, बी 1952, सी 1956 आणि डी 1958. तुमचे योग्य उत्तर आहे 1956. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कधी मिळाला? तुमचे ऑप्शन आहेत: ए 1989, बी 1990, सी 1991 आणि डी 1992.
योग्य उत्तर आहे 1990. तुमचा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे लग्न कोणाशी झाले? तुमचे ऑप्शन आहेत ए रमाबाई, बी शारदा कबीर, सी जानकीबाई आणि डी काशीबाई. जे योग्य उत्तर आहे शारदा कबीर. त्यांना सविता या नावाने पण ओळखतात. तुमचा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या चळवळीत पाणी हक्कासाठी सत्याग्रह केला? तुमचे ऑप्शन आहेत ए काला पाणी, बी चवदार तळे, सी बारडोली आणि डी नमक सत्याग्रह. तुमचे योग्य उत्तर आहे चवदार तळे. तुमचा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानात सभेतले प्रमुख पद कोणते होते? तुमचे ऑप्शन आहेत ए अध्यक्ष, बी उपाध्यक्ष, सी मसुदा समितीचे अध्यक्ष आणि डी सदस्य. तुमचे योग्य उत्तर आहे मसुदा समितीचे अध्यक्ष. तुमचा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये कोणती पदवी घेतली? तुमचे ऑप्शन आहेत ए MA, बी DSc, सी DLitt आणि डी DSc अँड DLitt. तुमचे योग्य उत्तर आहे DLitt. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहेत ए महात्मा गांधीजी, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी सरदार पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन कोणत्या वर्षी झाले? मित्रांनो इथं वर्ष विचारलेलं आहे. तारीख माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे 1956. तुमचा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक दिल्ली येथे कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए राजघाट, बी विजयघाट, सी चैत्यभूमी, डी महापरिनिर्वाण. तुमचे योग्य उत्तर आहे महापरिनिर्वाण स्थळ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.